प्रसाद खेळपट्टीवर. अंजूर संघाचं हे जवळजवळ शेजारचं मैदान आहे. या मैदानावर अनेक मॅचेस रेग्युलर क्रिकेटपासून 40+ पर्यंत त्यांच्या झालेले आहेत. टॉप एज, परंतु यष्टीरक्षक अगदी क्लोज यष्ट्यांच्या असल्यामुळे हा झेल होऊ शकलेला नाही आहे. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने अंजूर संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. एक प्रसाद आपलं खातं खोलतोय. दयानंद आज शून्यावर बाद झाला. पहिल्याच चेंडूवर लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ सीमारेषेवर एक अचूक झेल आणि दयानंद याची खेळी संपुष्टात आली. नेक्स्ट मॅचसाठी भिनार संघ आपण तयार राहायचं. जयगावदेव वडूनगर संघ आपण तयार राहायचे. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पॉईंटला चेंडूला अडवलेला आहे. वेलकम, सुस्वागतम दिलीप म्हात्रेजी. या क्रीडानगरीमध्ये या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. इथे शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. फक्त सिंगल येईल. परशुचं हे षटक खूप चांगलं षटक आतापर्यंत. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर जयगावदेव वडूनगर संघाचा अशोक यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. जबरदस्त बॉलिंग केली त्याने. आपलं वैयक्तिक एक षटक टाकलं. त्या षटकामध्ये त्याच्या 5 धावा खर्च केल्या. एक विकेट त्याने हासिल केली होती आणि त्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अशोक ठरला होता. परशु ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. यष्ट्यांच्या मागे पहिल्यांदाच या 40+ क्रिकेटमध्ये सुजित नाईक इन ॲक्शन. जबरदस्त यष्टीचित. जबरदस्त स्टंपिंग सुजित नाईकची. आता मात्र निलेश पाटील खेळपट्टीवर. क्या बात आहे. आणि निलेश पाटील यांच्याकडून जर षटकार आला, विकाजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि पप्पू मात्रे यांच्याकडून हॅट्रिक षटकारांसाठी 5000 रुपये. क्या बात आहे. 48,000चा रेकॉर्ड आहे त्यांचा. ओहो, इथे मात्र यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा सुजित नाईक. जबरदस्त यष्टी रक्षण करताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागलेल्या त्या फक्त 3. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय परशु. आता मला वाटते निलेश पाटील यांना एका धावेसाठी पण पारितोषिक लावलं जाईल. यस, विनयजी डाकी भोजनदाते आजचे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं. नक्कीच विनय डाकी यांचा आपण आभार व्यक्त करूया. या जेवणाच्या माध्यमातून त्यांनी खरोखरच सर्वांना पोटोबा करण्याचा जो आनंद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. संदीप नाईक गोलंदाजीसाठी येतोय. समोर रेड कॅप रवी. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. राजेंद्र बजागे सर PPL सोडून अंपायरिंग करत आहेत आणि त्यांचा वाईड बॉलचा इशारा. स्वतःच्या गावची प्रीमियर लीग सोडून इतर संघांना सहकार्य करणं, इतर स्पर्धेला खूप मोठं मन लागतं. यावेळी मात्र काय घडलंय तिथं ना यष्टीरक्षकाला समजलं ना फलंदाजाला समजलं. परंतु 2 अतिशय महत्त्वाच्या धावा मिळत आहेत. बॅट्समन रवी यास.
बॅटची एज लागली होती आय थिंक. येस, पंचांचा अजूनही इशारा नाही म्हणजे नक्कीच बॅटची एज लागली होती. विशाल नाईक, इथून बोलणं खूप सोपं आहे, परंतु खेळपट्टीवर जाऊन मैदानात जाऊन तिथं धावा घेणं आणि मैदानावर धावणं खूप खूप कठीण. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळी मात्र आपण पाहतो जस्टच्या बाहेरचा चेंडू स्टिअर कट करण्याचा प्रयत्न केला होता संदीपने. काही अंशी आपला रनअप खूप कमी केलेला आहे, चेंडूंचा स्पीडही खूप कमी केलेला आहे आणि त्याचा हा परिणाम दिसतोय या षटकामध्ये. पहिलं वाईट, त्यानंतर मात्र फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. लॉफ्टेड शॉट आहे, चेंडू बाहेर जाईल का? नाही, चेंडू खाली संदीप पाटील येतोय आणि अशा प्रकारे आणखी एक विकेट डाऊन. बात आहे, आगरी माणसाचा मानबिंदू. खरं तर एखाद्या आगरी माणसाने, आपल्या समाजाच्या माणसाने केंद्रीय मंत्री पदापर्यंत जाणं ही प्रत्येक आगरी नागरिकाला, आगरी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला एक अभिमानास्पद गोष्ट आहे. नक्कीच साहेबांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. देशाच्या राजकारणामध्ये आगरी समाजाचं नाव ज्यांनी पुढं केलं, उज्ज्वल केलं. थँक्यू साहेब. लॉफ्ट एक शॉट आहे, इथे मात्र चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? विशाल होते तिथे आय थिंक. येस, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या 40+ क्रिकेटने क्रिकेटर्सने पाहिलेले आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळी मात्र चेंडूला टर्न केलेलं आहे. लांगले क्षेत्रामध्ये चेंडू अजून ट्रॅव्हल होतोय. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि निलेश पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार. सॉरी, मनीलाल यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. 50वा षटकार आपण बघितला मनीलालच्या बॅटमधून. क्या बात आहे, या स्पर्धेचा 50वा षटकार आणि हा 49वा चौकार होता. म्हणजे मी मारलेला 48वा असेल, हिसाब आहे आमच्याकडे. धावसंख्या धावपलकावर आता लागते ती 17-17. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. निलेश पाटील यांचा रेकॉर्ड आहे. हॅट्रिकसाठी त्यांनी तब्बल 48,000 रुपये केंद्रीय मंत्री चषकामध्ये जिंकले होते आणि तो रेकॉर्ड मला वाटतंय अजूनपर्यंत मोडला गेला नसेल. या महाराष्ट्र क्रिकेटला ज्याने अतिशय उंचीवर नेऊन ठेवलं एका स्पर्धेच्या माध्यमातून, केंद्रीय मंत्री चषक, 50च्या वर बाईक आणि तितकंच रोख रकमेचं कॅश अवॉर्ड आणि गाजलेली स्पर्धा. महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेचं नाव झालं गेलं. टॉप एज लागली, क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक बनतोय आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद. लो स्कोरिंग सामने होत आहेत मित्रांनो. या स्पर्धेमध्ये जर बघितलं ना तर षटकार चौकार खूप कमी लागले गेलेले. चेंडूची जेव्हा मी निरीक्षण केलं, चेंडू टॉप क्वालिटीचे आहेत, मात्र चेंडू पळत नाही आहेत जास्तीचे. जास्तीचा तुम्ही जर एफर्ट लावला तर निश्चित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. विकेट आली आणि धावसंख्या धावपलकावर अजूनही स्थिरावते 17-17. आज सुजित नाईक लकी ठरलेला आहे कारिवली संघासाठी, कारण सुजित नाईकचं पदार्पण जे झालं कारिवली संघामध्ये, त्यांना पहिला विजय संपादन करून दिला बंद्र्या मारुती काल्हेर सारख्या एक बलाढ्य संघासमोर. आणि आता मात्र तितकाच बलाढ्य संघ सिद्धिविनायक अंजूर समोर. ड्राईव्ह केलेला आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह मिडॉन आणि लॉंग ऑन यांच्या मध्ये. आणि इथे 2 धावांच्या पॅनल्टीचा आय थिंक सामना करावा लागलेला आहे कारिवली संघाला, कारण निलेश पाटीलची विकेट मिळत होती. 2+2 पंच धावा किती या? टोटल 4. पॅनल्टीच्या 2 धावा, कारण निलेश पाटील यांची विकेट होती परंतु बाद केल्या गेलेलं नाही आहे. या 2 धावा मी धावसंख्येमध्ये ॲड करतोय.
चांगली फेक वाट फेक जबरदस्त थ्रो आणि फलंदाज धावबाद.
धावांचं लक्ष. सलामीचा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. रवींद्र पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल आली परशीच्या माध्यमातून. ओहो, यावेळी मात्र संदीप नाईक पहिला चेंडू खेळताना कुठेतरी अपयशी ठरतोय. कारण बघा, त्याच्या बॅट खाली बॉल येईल असं त्याला वाटलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी जेन्युइन इन सिंगर आतमध्ये बॉल कट झाला. रवींद्र चांगली गोलंदाजी करतोय. 18 मध्ये 28 ची गरज आहे. ओहो हो, हा जर झेल घेतला असता तर खरोखरच विशाल नाईकचा मागचा जो झेल होता त्या झेलाची बरोबरी असती. परंतु सुटलेला झेल आणि तुटलेला दिल हे निश्चितच एकच असतात. इथे गोलंदाजाचं दिल तुटतंय. कारण क्या करेगा वहाँ पर गेंदबाज. 3 धावा धावपलकावर लागलेले आहेत. तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत. 28चं लक्ष आहे. आज सुपर संडे ड्राईव्ह केलेला आहे. लॉंगॉन सीमा रेषेवरून क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. या सिंगलने धावसंख्या धावपलकावर लागते ती 4 धावा धावपलकावर लागत आहेत. आपण पाहत आहेत माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 अशी स्पर्धा, अतिशय चांगली स्पर्धा. 8वी स्पर्धा, मात्र 8व्या स्पर्धेमध्ये खरोखरच कमाल केलेली आहे आयडियल फ्रेंड ग्रुप दिव्य अंजूर संघाने. पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका. 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. येस, आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 4 धावांसाठी चौकार परशीच्या बॅटमधून. परशूचं खेळाचं एक वैशिष्ट्य आहे, तो लगेच घाई करत नाही. आधी खेळपट्टीचा राग रंग पाहतोय, क्षेत्ररक्षण कुठं लावलं गेलेलं पाहतोय. पहिला दुसरा चेंडू अगदी व्यवस्थित खेळतो आणि त्यानंतर सुरुवात करतो. हे कसलेल्या क्रिकेटरचं लक्षण आहे. त्याचा भाऊ संदीप पाटील यावर्षी तब्बल 3 मॅन ऑफ द सिरीज आतापर्यंत त्याने घेतलेले आहेत आणि मागच्या वर्षी 7 मॅन ऑफ द सिरीज त्याने पटकावले होते. हुक केलेला आहे. हे दोन्ही बंधू अक्षरशः क्रिकेट 40+ क्रिकेट गाजवत आहेत. पुन्हा एकदा परशीच्या बॅटमधून हा चौकार. या चौकाराने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागते तब्बल 12. आता जिंकण्यासाठी 28 मधून जर 12 काढल्या तर 12 चेंडू 16 धावांची गरज. नेक्स्ट मॅच जयगावदेव वडूनगर वर्सेस जय बजरंग भिनार. जयगावदेव वडूनगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि भिनार संघाला आमंत्रित केलेले प्रथम फलंदाजीसाठी. खालच्या गटातून अंगाला तेल लावून पेलवान एक तयार आहे, तो म्हणजे स्वयंभूस्फोट पायगाव. चालू सामन्यातील विजेता संघ या संघाशी कुस्ती खेळेल, मात्र ती मैदानावरील कुस्ती असेल, आखाड्यामधील नसेल. 12 धावा धावपलकावर. दया दया मात्रे, कुछ तो करना पड़ेगा दया को. सोडून देण्यात आलेला आहे. ऍक्शन अजिबात नव्हती फलंदाजाची आणि असं या वेळेला बेनिफिट ऑफ डाऊट जो आहे तो गोलंदाजाला मिळालेला आहे. खेळण्याचा प्रयत्न नाहीये संदीप नाईकचा. लॉफ्टेडचं स्वीप आहे. क्या बात आहे. या फिल्डिंगसाठी निश्चितच टाळ्या झाल्या, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बरं झालं स्वप्नील, सोय करून दिली आमची तुम्ही. 6 धावा धावपलकावर लागल्या. 18 धावा झाल्या.
आणखी एक लॉफ्टेड सीप, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय. धावसंख्या तब्बल होतीये 24. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न आहे संदीप नाईकचा, परंतु संदीप नाईकचा फॉर्म बऱ्याच दिवसातून वापस आलेला आहे. हे कारिवली संघासाठी खूप महत्वाचं आहे. टिपिकल परफेक्ट टीम आहेत ना, त्याच्यामध्ये कारिवली, दापोडा, त्यानंतर कशेळी, परफेक्ट टीम आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षक जागची हलत नाही. या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. याचबरोबर विजय संपादन करतोय जय बजरंग कारिवली. आणि पुढची लढत जय बजरंग कारिवली संघाची होणार आहे, ती स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाविरुद्ध. जाऊया आपण मैदानात, त्या अगोदर देऊया मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक.